End correction at open end for air column in a pipe of length L is E for its second overtone of a closed pipe. The wavelength of the wave is. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी ए ऑप्शन आहे 2 इन ब्रॅकेट L प्लस E ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 3. बी ऑप्शन आहे 3 इन ब्रॅकेट L प्लस E डिवायडेड बाय 4. सी ऑप्शन दिलेला आहे 4 इन ब्रॅकेट L प्लस E ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 5. आणि डी ऑप्शन दिलेला आहे 5 इन ब्रॅकेट L प्लस E ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 6. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. The frequency of fifth overtone of a pipe close at one end is given by. तर आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं पिथ ओव्हरटोनचं. मग याचा फॉर्म्युला असेल, मग सेकंड नंबरची ओव्हरटोन आहे म्हणून आपण त्याला 2 कन्सिडर करू. ठीक आहे. मग याचा फॉर्म्युला असेल 2p + 1 × n. ओके. यानी काय असणार फ्रिक्वेन्सी. माझी जनरल फॉर्म्युला घेऊन टाकू, NP साठीच घेऊन टाकू. N2च्या जागी आपण फक्त NP या ठिकाणी कन्सिडर करणार. मग आपला जो फॉर्म्युला आहे तर NP = इन ब्रॅकेट 2p + 1 × n. ओके. पुट केला तर NP = 2p + 1 ॲज इट इज. आणि यांच्या जागी यांची व्हॅल्यू पुट करून टाकू आपण. आणि यांच्या जागी आपण वेलॉसिटीच्या टर्ममध्ये घेणार v = n लॅम्बडा. ओके. मग v = 4L. Lच्या जागी फक्त काय करायचं L + E. मग ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर क्लोज पाईप. n = v / 4 इन ब्रॅकेट L + E. आता आपल्याला या ठिकाणी पुट करायचं आहे सेकंड ओव्हरटोनसाठी. म्हणून पीची जी व्हॅल्यू आहे आपण ती काय टाकणार तर 2 टाकणार. मग p = किती टाकणार 2. मग बघा काय भेटेल आपल्याला. याला इक्वेशन पण कन्सिडर करून घेऊ. इक्वेशन 1 कन्सिडर करू. पुट p = 2 इन इक्वेशन फर्स्ट. मग आपल्याला भेटेल n2 = ब्रॅकेट 2 × 2 + 1 v / 4 इन ब्रॅकेट L + E. ओके. आता या ठिकाणी 2 × 2 = 4 झाला आणि +1 5. मग आपण पहिले एक स्टेप लिहू. मग n2 = 4 + 1 ब्रॅकेट कंप्लीट v / 4 L + E. 4 + 1 काय झालं 5. मग झाला 5v / 4 इन ब्रॅकेट L + E. ओके. मग आता या केसमध्ये आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा, कारण आपल्याला वेवलेंथ फाइंड करायचं बरं ना. मग आपण स्पीडचा जर फॉर्म्युला घेतला तर v = काय भेटेल आपल्याला n लॅम्बडा. ओके. कारण वेवलेंथ फाइंड करायचं आहे. या ठिकाणी आपण पुट करू. मग v = काय भेटेल आपल्याला n लॅम्बडा. मग जो n आहे तो काय करणार आपण n2 कन्सिडर करणार. मग vच्या जागी व्हॅल्यू टाकून द्या. देअरफॉर n2 = 5 vला रिप्लेस करायचं n2 × लॅम्बडा ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 4 इन ब्रॅकेट L + E. ओके. आता आपल्याला लॅम्बडा फाइंड करायचा. n2 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. मग आपलं काय भेटेल तर इकडे 1 राहिला. मारायला 5 लॅम्बडा डिवायडेड बाय 4 इन ब्रॅकेट L + E. पण आपल्याला लॅम्बडाच फाइंड करायचा. 4 इन ब्रॅकेट L + E जो डिवाइड आहे तो मल्टिप्लाय करू. ओके. आणि 5 जो मल्टिप्लाय तो काय करणार डिवाइड. देअरफॉर लॅम्बडा = 4 इन ब्रॅकेट L + E डिवायडेड बाय 5. ही असणार त्याचं आन्सर. ओके. आपलं जे आन्सर आहे तर लॅम्बडा वेवलेंथ = 4 इन ब्रॅकेट L + E ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 5. ही आपलं फायनल आन्सर असेल. ओके. आता या ठिकाणी आपण ऑप्शन चेक करूया कोणता ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे.
तर आपला ऑप्शन सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. मग आपल्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन सी 4 इन ब्रॅकेट L + E / 5 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल.